जळगाव जिल्ह्यातील 40 गावचा पैलवान विजय चौधरीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक केली। पुण्यातील वारजे गावात झालेल्या स्पर्धेमध्ये विजय चौधरीने अखेरच्या लढतीमध्ये अभिजित कटकेवरती 2-0 अशी मात केली। विजयचा अनुभव अभिजितच्या युवा शक्तीवरती भारी पडला आणि विजय चौधरीने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलली। ही कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजय चौधरीला महाराष्ट्र केसरीची गदा सुपूर्द केली। विजयने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्याचा नरसिंग यादवचा जो विक्रम आहे त्याची बरोबरी केली। अवघड परीक्षेची तयारी केल्यावर मगच सोपा पेपर जातो। पहिला मराठी 6 प्रतिस्पर्धी खेळलो ते पण नवीन होते, दुसऱ्या नवीन आणि ज्यावेळेस तिसऱ्या वेळेस खेळलो त्यावेळेस ते पण नवीन, त्यामुळे मी कोणालाच कमी लेखून चालणार नाही। त्या पद्धतीने सराव केला होता आणि त्याचा रिझल्ट आज आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे। विरोधकांना सत्य पचवण्याची ताकद नाही म्हणून मला संसदेत बोलू दिलं जात नाही असा दावा पंतप्रधानांनी केलाय। शिवाय म्हणूनच मी नोटबंदीवरती सभांमधून भाष्य करत असल्याचं ते म्हणाले। गुजरातच्या डीसामध्ये मोदींनी बनास डेअरी चीज प्लांटचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। 8 नोव्हेंबरनंतर ज्यांनी देखील काळा पैसा पांढरा करण्याचे प्रयत्न केले त्यापैकी एकही जण कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही असं नरेंद्र मोदी म्हणाले। पार्लियामेंट चल नहीं रही है, चलने दी नहीं जा रही है। सरकार कहती है हम चर्चा चाहते हैं, सरकार कहती है प्रधानमंत्री बोलने के लिए तैयार है, सरकार कहती है प्रधानमंत्री आकर के कहने को तैयार है, लेकिन उनको मालूम है उनका झूठ टिक नहीं पाता है और इसलिए वो चर्चा से भागते रहे हैं। और इसलिए लोकसभा में मुझे नहीं बोलने दिया जाता, मैंने जनसभा में बोलने का रास्ता चुन लिया। लेकिन उनको मालूम है उनका झूठ टिक नहीं पाता है और इसलिए वो चर्चा से भागते रहे हैं। और इसलिए लोकसभा में मुझे नहीं बोलने दिया जाता, मैंने जनसभा में बोलने का रास्ता चुन लिया। चलन तुटवड्यामुळे डबघाईला आलेल्या भिवंडीतील पॉवरलूम कारखान्यांना वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी भेट दिली। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यानंतर शहरातील 70% पॉवरलूम बंद पडले असून कामगारांचे 2 वेळच्या जेवणाचेही वांदे होत आहेत। या पार्श्वभूमीवरती स्मृती इराणी यांनी पॉवरलूमला भेट दिली। कपडा विकून त्यात येणाऱ्या रोख पैशातूनच कामगारांचा पगार दिला जातो, मात्र नोटबंदीनंतर कपडाच विकला जात नसल्याने कामगारांना पगार मिळालेला नाही, त्यामुळे बहुतांशी कामगार आपल्या गावी परतलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर विस्कटलेली आर्थिक घडी नीट होण्यासाठी 5 ते 6 महिने लागतील असं मत केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेलं आहे। माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हे मत व्यक्त केलंय, ते पुण्यामध्ये बोलत होते। मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन पुण्यामध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। 87व्या प्रदर्शनाच्या निमित्तानं शिंदेंनी देखील यावेळी व्यंगचित्रांची बारकाईने पाहणी केली आणि तेंडुलकर यांचं कौतुक केलं। ही गोष्ट असं पब्लिसिटीच्या ते मागे लागतात आणि त्यामुळे यांचा सगळा घोटाळा होतो। तशाच प्रकारची ही स्थिती झालेली आहे। मला वाटतं की हे आणखी 5-6 महिने ही अशी परिस्थिती राहील आणि त्यामध्ये काही सुधार होईल असं मला नाही वाटत। नोटबंदीला महिना पूर्ण झाल्यानंतरही शेतकरी सर्वसामान्यांच्या अडचणी दूर होत नाहीत। भाजपचं सरकार निवडून दिल्याचे हे भोग आहेत अशा शब्दामध्ये काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सरकारवरती टीका केली। ते काल सिंधुदुर्गमध्ये आयोजित कृषी प्रदर्शनात बोलत होते। ते चाललंय हे योग्य नाही जे तुम्ही केलं 2014 आणि त्यामुळे 2014ला जे मतदान केलं ते आता भोगायला लागतंय असं जरी म्हटलं तर चुकीचं नाही। जिल्हा बँकेवर पण नोटबंदीमध्ये अन्याय होतोय। बँकेप्रमाणे नॅशनल बँकेवर सगळे व्यवहार जिल्हा बँक करतात, पण नोटबंदी नंतर बाकी चलनी व्यवहार करायला आज बंदी आहे। लोकांचेच पैसे आज तुम्हाला सुद्धा 88 माणसं स्वतःचे पैसे काढायला गेले असताना मृत्यू आला हो।
देशभरातील विविध कारवाई दरम्यान नव्या नोटांचं मोठं घबाड हाती लागलेलं आहे. कर्नाटकातील एका हवाला दलालाच्या घरावरती मारलेल्या छाप्यादरम्यान 5,70,00,000च्या 2,000च्या नव्या नोटा तर 100 आणि 20 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात 90 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. गोवा आणि कर्नाटकच्या आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान 32 किलो सोनंही जप्त करण्यात आलंय. चित्रदुर्ग जिल्ह्यातील चिल्लाकेरे गावामध्ये राहणाऱ्या हवाला दलालाने घरातील बाथरूममध्ये ही काळी संपत्ती लपवून ठेवली होती. सासवड पोलिसांनी जप्त केलेली 10.5 लाख रुपयांची रक्कम ही इनोव्हा कार आणि पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्या मालकीची असल्याचं समजतंय. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी ही रोकड जप्त केली. त्यावेळी कारमध्ये केसकर आणि भाजपचे युवक आघाडीचे अध्यक्ष दीपक पोटे यांच्यासह 4 जण होते. जप्त केलेली 10.5 लाखांची रक्कम ही जुन्या 500 आणि 1000च्या नोटांच्या स्वरूपात आहे. दरम्यान बँकेमध्ये पैसे बदलून घेण्यासाठी जात असल्याचं स्पष्टीकरण उज्ज्वल केसकर यांनी दिलेलं आहे. नोटबंदीच्या घोषणेला महिना उलटून गेलेला आहे. मात्र पैसे काढण्यासाठी बँक आणि एटीएम बाहेर लागणाऱ्या रांगा कायम आहेत. त्यात सलग सुट्यांमुळे 3 दिवस बँका बंद आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी लोकांनी एटीएमकडे धाव घेतली आहे. 2,500 काढण्यासाठी लोकांना तासनतास एटीएम बाहेर उभं राहावं लागल्याचं चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. अमुक टक्के एटीएम सुरू असल्याचा दावा बँकेकडून केला जातोय. मात्र मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये अनेक एटीएमचे शटर डाऊनच आहेत. मुंबईतल्या टोल नाक्यांवरती ईटीसी टॅगवर देखील 10% सूट देण्यात येते. राष्ट्रीय महामार्गावरती आरएफ टॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना 10% सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. मुंबईतील ईटीसी टॅग हा आरएफ टॅग प्रमाणेच असल्याचं वाहन चालकांनी सांगितलेलं आहे आणि टोलमधून 10%ची सूट मिळावी अशी मागणी त्यांची आहे. त्यामुळे ईटीसी टॅगला आता वापर करणाऱ्यांचं प्रमाण वाढणार आहे. परिणामी टोलवरील रांगा देखील कमी होणार आहेत. नाबार्डच्या पथकाकडून राज्यातील जिल्हा बँकांची तपासणी सुरू आहे. सलग सुट्यांच्या काळामध्ये सांगलीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखांची तपासणी केली जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती आणि नागरी सहकारी बँकांकडे असलेल्या 2 लाख आणि त्यापेक्षा अधिक रकमेचा भरणा केलेल्या खातेदारांची आयकर विभागानं माहिती मागवली. तशीच माहिती मागवण्यात आलेली आहे आणि नोटीसही बजावण्यात आलेल्या आहेत. नाबार्ड आणि आयकर विभागाच्या या कारवाईमुळे बँकांसह खातेदारांचं धाबदण आणलेलं आहे. चलन तुटवड्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल होत असल्याचा आरोप करत राज्यातील विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. बँकांच्या प्रतिनिधींशी कोणतीही चर्चा न करता थेट शासकीय धोरण ठरवणं, नियमांमध्ये वारंवार बदल करणं, त्यामुळे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये रोजच्या रोज संघर्ष उद्भवत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशनचे महासचिव देविदास तुळजापूरकर यांनी दिली आहे. बँक कर्मचाऱ्यांना या सगळ्याला तोंड देणं कठीण होत चाललं असून त्याविरोधात पहिल्या टप्प्यात आरबीआयला निवेदन देण्यात येईल आणि त्यानंतर काळ्या फिती लावून काम केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. सलगच्या सुट्यांमुळे पंढरपुरात लाखो पर्यटक दाखल झालेले आहेत आणि या सगळ्यांच्या सोयीसाठी एसबीआय बँकेने शहरातील एकमेव एटीएम बाहेर भव्य मंडपाची सोय केली आहे. या मंडपामध्ये देवदर्शनासाठी लावतात त्याप्रमाणे बांबूच्या रांगा तयार लावण्यात आलेल्या आहेत. शहरातील एकमेव एटीएम असल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून इथे एनी टाइम पैसे काढण्याची सोय आहे. त्यासाठी गर्दी होतीये. एटीएम मधील पैसे संपल्यानंतर ते तात्काळ भरलेही जातात. सध्या सलगच्या सुट्या आहेत त्यामुळे शहरात मोठी गर्दी झाली असून लोकांना सूचना देण्यासाठी मंडपामध्ये स्पीकरही बसवण्यात आले. सध्याच्या चलन तुटवड्याच्या काळामध्ये कॅशलेस भाजीपाला विकता यावं यासाठी ट्रान्सकूल इंडिया या संस्थेने फिरता भाजी मॉल सुरू केला आहे. या मॉलचं नवी मुंबईतील नेरूळमध्ये उद्घाटन करण्यात आलं. एसबीआय बडी या एसबीआय बँकेच्या कॅशलेस ॲपद्वारे ही भाजी खरेदी करता येईल. या ॲपद्वारे भाजीचे पैसे थेट भाजी विक्रेत्याच्या अकाउंटवरती जमा होतात. थेट शेतकऱ्याकडून आलेला ताजा माल ग्राहकांना दाराशी मिळत असल्याने या मॉलला चांगला प्रतिसाद मिळतोय. बीडच्या एका तरुणाच्या खात्यामध्ये 14 लाख आल्याचं ऐकून बँकेतच भोवळ आली.
शेख अर्शद असे या तरुणाचं नाव आहे. अर्शद पैसे काढण्यासाठी एसबीआयच्या बँकेत गेला असता त्याने खात्यातील पैशांची विचारणा केली आणि पासबुकवरती एंट्री करून बघितली. त्यावेळी खात्यामध्ये चक्क 14 लाख रुपये जमा झाले आणि काढले गेले अशी माहिती त्याच्या निदर्शनास आली आणि ते पाहून अर्शदच्या छातीमध्ये अचानक दुखू लागलं आणि त्याला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे. आपली फसवणूक झाल्याची तक्रार शेख अर्शदने पोलिसात केली आहे. तिकडे बारामतीमध्ये राष्ट्रवादीला पाणी पाजणारच अशा शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांनी थेट बारामतीमध्ये येऊन शरद पवारांना आव्हान दिलंय. 14 डिसेंबरला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांच्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. भाषणादरम्यान तहान लागल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तोंडाला पाण्याची बाटली लावली. मात्र पाणी पिताना त्यांना राष्ट्रवादीला पाणी पाजणारच हा डायलॉग सुचला आणि भाषणादरम्यान त्यांनी तो उपस्थितांना सुनावला. दरम्यान बारामती नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपने बारामती विकास आघाडी रिंगणात उतरवली. एका वर्षामध्ये 1 कोटी तरुणांना त्या ठिकाणी हे लोन देण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण बघितलं. आज याकरता पाणी सुचवाय की 15 तारखेला 14 तारखेला राष्ट्रवादीला पाणी पाजणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपण मोबाईलमधील कॅमेराच काढून टाका अशी विनंती करणार असल्याची खोचक टिप्पणी पंकजा मुंडेंनी केली आहे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये लोकांशी कार्यकर्त्यांशी या सेल्फीच्या नादामुळे साधा संवादही साधता येत नाही. कुठेही गेलो की लोक कायम सेल्फी आणि कॅमेऱ्यात गुरफटलेले असतात. त्यामुळे तरुणाईला जरा शिस्तीचं व्यसन लावणं गरजेचं आहे असं म्हणत पंकजांनी सेल्फीवाल्यांचं कान उपटलेत. त्या पिंपरी चिंचवडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या जयंती कार्यक्रमात बोलत होत्या. पहिले काय होतं, गावात एक माणूस कॅमेरा विकत घ्यायचा आणि व्यवसाय करायचा. आता हे 4 कॅमेरा फोटो काढायला लागले. पण आमच्या पोरांना सेल्फी काढण्याचं प्रचंड वेळ आहे. सेल्फी काढा तुम्ही, तलावावर काढा, पाण्यावर काढा, माझं काही म्हणणं नाही. पण माणसावर काढताना तुमची एवढी घाई असते की जो मूळ कार्यकर्ता असतो, ज्याचा कार्यक्रम असतो तो बाजूलाच राहतो. बारामती संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांनी सारवासारव सुरू केली आहे. दसऱ्याला भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेमध्ये जानकरांनी अजित पवारांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मंत्री म्हणून असे शब्द वापरायला नको होते, पण भावनेच्या भरात तोंडातून शब्द निसटले अशा शब्दामध्ये जानकरांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये झालेल्या सभेत जानकर बोलत होते. दरम्यान बारामतीचा खासदार मीच होणार असा विश्वास जानकरांनी व्यक्त केलाय. बारामतीच्या जनतेबद्दल नेहमी मला प्रेमच आहे. विशेष म्हणजे आता आपण मिनिस्टर असल्यानंतर तोंडातून तसं गेलं नाही पाहिजे. भावनेच्या भरात गेलेलं आहे आणि त्याची आपण दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे बारामतीबद्दल काय नाही आणि बारामतीतच मी खासदार होणार आहे. यानंतर बातमी अपघाताची आहे. जळगावच्या बांभेरी पुलाजवळ महामार्गावरती रात्री कंटेनर आणि इर्टिगा या गाडीच्या अपघातामध्ये 3घांचा मृत्यू झालाय. कारच्या गॅस कटरने पेट घेतल्यामुळे गाडीचा भडका उडाला. यामध्ये नाशिकहून नातेवाईकांच्या अंत्यविधीला जाणाऱ्या 3घांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही आग इतकी मोठी होती की कंटेनरच्या केबिनला देखील आग लागली, ज्यामध्ये इतर 4 जखमी झाले. जखमींवर जळगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर रात्री काही काळासाठी महामार्गावरची वाहतूक वळवण्यात आली. सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना हरित लवादाने हजर राहण्याचे आदेश दिले. सांगोला तालुक्यातील मंगेवाडी, चिनके, वाटंबरे आणि इतर गावांमध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार तत्कालीन जिल्हाधिकारी मुंढे यांच्याकडे केली होती. मात्र वाळू माफियांवरती कारवाई करण्यात मुंढेंनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप गावकऱ्यांनी ठेवला आहे. काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढू लागलाय. अहमदनगरला आज राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. नगरमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद म्हणजे 5.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे. तर नाशिकमध्ये 7.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलंय. तिकडे राज्याचं दुसरं टोक असलेल्या नागपूरमध्ये थंडीचा जोर वाढलेला आहे. नागपूरमध्ये 8.1 अंश सेल्सिअस अशी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. लोक स्वेटर, मफलर गुंडाळून शेकोट्यांचा आधार घेतात, तर चहाच्या ठेल्यावर चहा घेत गुलाबी थंडीचा आनंद घेतात.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये देशभरातील 15,000 विद्यार्थी आणि नागरिकांनी संगीताच्या तालावर योगाचे धडे घेतले. योगगुरू रामदेव बाबा यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. गीता परिवार या संस्थेने कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावरती किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. सध्या सुषमा स्वराज यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलंय. 64 वर्षांच्या सुषमा स्वराज यांना दीर्घकाळापासून मधुमेह असल्याने त्यांची किडनी निकामी झाली होती. अखेर योग्य किडनी देत दाता मिळाल्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया पार पडली. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख SP त्यागी यांना 14 डिसेंबरपर्यंत CBI कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी SP त्यागींसह त्यांचे भाऊ संजीव त्यागी, वकील गौतम खेतान यांना अटक केली गेली. या तिघांना पटियाला कोर्टासमोर हजर केलं जाणार असता त्यांची रवानगी CBI कोर्टामध्ये करण्यात आली. 3,600 कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीमध्ये SP त्यागी यांनी पदाचा गैरवापर करत लाच घेतल्याचा आरोप CBIनं लावलाय. जैवविविधतेने नटलेल्या सह्याद्रीच्या बिघडत्या सौंदर्याबद्दल जागृती करण्यासाठी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. SOSच्या वतीने आयोजित या ट्रान्स सह्याद्री सायकल रॅलीची काल महाबळेश्वरमध्ये सांगता झाली. 1 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत चाललेल्या या सायकल रॅलीतून तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास करण्यात आला. या रॅलीद्वारे भव्य सह्याद्रीच्या डोंगर रांगातील घाट रस्त्यांवरती कवेत घेत पर्यावरण जनजागृती करण्यात आली. सायकल स्वारांच्या एका गटाने सह्याद्रीच्या उत्तर टोकाच्या नवापूरपासून सुरुवात केली तर दुसरीकडे दक्षिणेकडील सावंतवाडीपासून सायकल रॅली सुरू करण्यात आली होती.